8वा दिवस. सकाळी 6 वाजता. काल खेकड्यांच्या मागे पळालेल्या या पोरींचं पाय आज जमिनीला टेकल्यात का खेकड्यासारखी जागा धरून खटावरच नांग्या टाकून बसल्यात. बघूया तरी. हेतल, हेतल, गुड मॉर्निंग. हेतल, उठायचंय. पूर्ण सुजलंय, ते लाल लाल झालंय. हे चल बघ, हे नियम आहे की ते वाजल्यानंतर 5 मिनिटात उठायचंय. तर प्लीज उठ. मी ऐकलंच नाही कधी वाजलं. नाहीतर तुझेच मार्क्स कट होतील. तर उठ. मला बोला, तुम्ही आम्हाला बोलले की अलार्म झाल्यानंतर झोपायचं नाही. मग व्हॉट इज जे झोपतात अलार्म झाल्यानंतर? आय वॉन्ट टू नो. मग कोणीच उठणार नाही, मग सगळेच बोलणार आम्ही झोपत राहू. सकाळी 10 वाजता. चल की पटकन. अरे वा बाळू. हो काळू. अरे आज मॅडम खुश होणार. का आंघोळ करून आलाय तू? अरे आज आपण लवकर आलो, सगळ्यांच्या आधी आलो बघ. पहिला नंबर. अरे शाळा भरून वर्गात पोरं बसली बी, आपल्याला आज बी लेट झालाय. चल लवकर. D for आय माय कमिंग मॅडम. कामिनी मॅडम. why all late? लावणीला गेलतो. भाताची लावणी करायला गेलो होतो. असं काळू, एकाच ठिकाणी सगळं पेरशील का? लावणी. हा लावणी. लावणी. लावणी, भाताची लावणी. म्हणजे भात. Sit. हा Go and sit on your place. चल 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 चल. अयो अरे बाप. तर मुलांनो, तुम्ही निबंध लिहिलात? कशावर होता आपला निबंध? गुड. तुम्ही लिहिलात? Cow has 4 leg pie and she has 1 शेपूट like your तुमची वेणी सारखी. आणि cow has 1 2 3 4 5 6 7 teeth and teethच्या आतमध्ये साबण फशिंग फेस निघिंग. It is called रवण. तुम्हाला आयुष्यात कधीच इंग्लिश येणार नाहीये. चला हो बाहेर. आम्हाला इंग्लिश शिकायचंय. Go. आज आलो होतो ना. Go fast. English is not at all your cup of tea. चहा पिऊन आलो आम्ही. Go. कप आणू काय? दुपारी 12:30 वाजता. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव होत आहे जगाच्या भागा भागात. यो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. कालो कालो. अरे त्या बाईने आम्हाला हाकलून दिलं शाळेतून. असं असतं का? आम्ही काही शिकायचंच नाही का मग? तू जरा गप. काय म्हणलं त्या? ती म्हणली कप नसेल तर इंग्लिश शिकवणार नाही. बोलले की कप इज नॉट इंग्लिश. कप इज नॉट इंग्लिश अँड यू असं म्हणे. अरे येड्यांनो, इंग्लिश इज नॉट युअर कप ऑफ टी असं म्हणले असतील त्या. असं होतं काय? असंच म्हणजे ना. काय झालं दादा? मला इंग्लिश शिकायचं. थँक्यू. कशाबद्दल? थँक्यू का दादा, थँक्यू. का नाही काय काळ वळू, तुमच्यामुळं मला एक आयडिया सुचल्या. तू आम्हाला शिकवणार? शिकवणार. माझी जी काय इंग्लिश आहे की नाही त्याची बी बोंब होऊन जाईल. जा घंटा वाजवा. वाजवा लवकर. चला चला, येतील. नमस्कार. राम राम. नमस्कार.
कसं वाटतंय? एक नंबर. काय एकदम खुश दिसताय, समधे आनंदामध्ये. काय झालं काय हेतल? शिक्षा करून देखील तू घरात कामं करत नव्हतीस. रमशाला तुझ्यावर ओरडावं लागलं. केलं मी. सगळी कामं केली नी. तिला म्हणजे ते वाजल्यानंतर सगळ्यांना उठायचं होतं 5 मिनिटात, तर ती उठत नव्हती. तिला मी उठून आत घेऊन गेले कारण ती बाहेर होती. बाहेर ऑब्व्हियसली आवाज नाही आली, तर मी आले तिला उठवायला. आत आम्ही गेलो, पण ती परत झोपली. मला माहित नाही तिची झोप नाही झाली होती की काय. नाही म्हणजे तुझी परवानगी आहे सगळ्याला? खूपदा सांगितलं मी की उठ उठ, तुझे गुण कमी होतील, तर ती मला म्हणत होती की मी झोपली नाही, मी फक्त ब्लँकेट घेऊन बसली आहे. तर मी काय बोलू आता, असं झालं. हेतल कामं करत होती? नाही. रमशा कालही ताकीद दिली होती, जबाबदारी तुझी आहे. घरातली जर कामं झाली नाहीत तर त्याचा परिणाम तुझ्यावर होऊ शकतो. खेळात कशी एक स्ट्रॅटेजी करतेस तू, बरोबर? खेळताना ती घरातही कर. ती पण जबाबदारी आहे, ती पण एक जोखमीची मोहीम आहे ना. सगळ्यात जास्त कठीण मोहीम आहे मालकीनबाई. बरोबर आहे. आता वेळ आलेली आहे आजच्या मोहिमेची. आजची मोहीम तुमच्यासाठी सगळ्यात सोपी आणि तुमची आवडती असणार आहे. ती का सांगा? आज तुम्हाला फक्त शाळा घ्यायची. शाळा घ्यायला आवडते ना तुम्हाला? शाळा घेणं म्हणजे काय? शिकवायचं मुलांना, लहान मुलांना शिकवायचं, दादा discipline करायचं. हे किती दिवस झाले आपली शाळा घेतात आहे. चला, आजचे जे तुमचे विद्यार्थी आहेत ते काही साधे नाही आहेत. ते असणार आहेत तुमच्या आजोबांच्या वयाचे. आणि एवढंच नाहीये, तुम्हाला गावात जाऊन 65 वर्षांच्या वरच्या आजोबांना हे पटवून द्यायचंय की त्यांनी तुमच्याकडून शाळा घेतली पाहिजे, तेही इंग्लिशची. तुम्हाला त्यांना A to Z राईम्स आणि त्यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन असा एखादा पॅराग्राफ त्यांना शिकवायचा आहे, त्यांना बसवून द्यायचा आहे. वेळ आली तर त्यांना एखादा शब्द पण लिहावा लागेल. ही मोहीम आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ताकदीची नसली तरी ही मोहीम बुद्धीची आहे. आणि गावामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं ही खूप मोठी मोहीम आहे. या मोहिमेचं नाव काय माहितीये का? मोहिमेचं नाव आहे तुला शिकवीन चांगलाच धडा. बरं एवढंच नाहीये, म्हणजे जे कधी शाळेची पायरी सुद्धा चढले नाहीत किंवा शाळेत गेलेच नाहीयेत अशा लोकांना तुम्हाला शिकवायचं. रिजा, तू आहे ना छानशी एक कविता शिकवायची ना इंग्रजीमध्ये आणि हावभाव करू ना, आणि त्या आमच्या काळूबाळूनी करून दाखवायच्या विथ डान्स स्टेप. गॉड. Baba, black sheep, have you any wool? Yes, sir, 3 bags full. 1 for my master and 1 for my dame. 1 for the little boy who lives down the lane. आम्ही हुशार आहे. त्यांच्या बॅग फुल आहेत, आमच्याकडे हे 2 फुल आहेत. एक बी गोष्ट वेळात झाली नाही ना. शाळेत गेला त्या वयात जायचं नाही, त्या वयात जाते शाळेमध्ये. मग मास्तरीनबाई धुणारच ना. शिकण्यासाठी वयाची गरज नसते, कधी पण शिकू शकतो माणूस. अगदी 80-90 वर्षाची माणसं सुद्धा कधी पण काय पण शिकू शकतात. अगदी हेच आपल्याला आज या मोहिमेतून दाखवून द्यायचं. कारण भावना काय असतात कळलं का शिकू शकत नाही. आपण फक्त म्हणतो की समोरचा शिकतच नाही, त्या मागे खूप कारण असतात. तीच मोहीम आहे. आणि विद्यार्थी तयार नाही आहेत. तुम्हाला तुमचे शोधायचे आहेत गावात जाऊन. हा, म्हशी कशा शोधल्या? एक तर टेन्शनच आलं आयला, एक माझंच इंग्लिश विचित्र आहे. मी कशी शिकवीन येते. मला थोडं सुकून वाटलं की चला ऍटलीस्ट ह्याच्यात फिजिकल एफर्ट नाही टाकायचंय. चला निघा पटपट. दाद्यानं माहिती दिल्यावर या पोरी निघाले तालमीला. आधी शोधायला लागली म्हैस, आता आजोबा. दुपारी 3 वाजता आज आपण लोकांना, जे आपले गावातले बुजुर्ग माणसं आहेत, त्यांना शोधून त्यांना इंग्लिश शिकूया. चला. आजोबा आहे का घरी? इथे आजोबा कुठे भेटतील? काय नाव आहे तुमचं? हे मारणार नाही ना मला? पक्का. नमस्कार काका. काका नाही, इथं धोका आहे. तुम्हाला माहितीये मला आजोबा कुठे भेटेल? आजोबा
आजोबा कुठे भेटेल मला? कुठे तो बाबा? काहीतरी नवीन करणार होती मी माझ्या आयुष्यात फॉर द गाव, कारण की त्यांनी कधीच हे इंग्लिश शब्द ऐकले नसणार, नातून वगैरेंकडून ऐकले असणार, स्वतः कधी गेले नसणार. तुझ्या घरी आजोबा? तुझं पण घर आहे? कोणाचं जवळपास घर आहे? चला लवकर. तुम्ही कधी शाळेत गेलेलात? नाही. कधीच नाही. नाही. शिकायची इच्छा आहे? नाही. अजिबात नाही. थोडंफार फक्त नाव लिहायला शिकवणार मी. नाही. कडे विचारलंय, 10-15 घरं गेली आहे, घरं आहे, लोक पण आहे, आजी पण आहे, पण आजोबाच नाही. सगळे आजोबा गेले कुठे? आजोबा तुम्हाला अंग्रेजी शिकवू येऊ? त्याला पहिलं बंद करा ना. तो काय करणार नाही ना? आजोबा पहिलं तुमची फार आभारी आहे. तुम्ही आल्या मला हा बोलले की तुम्ही शिकायला फार उत्सुक आहे. नमस्कार आजोबा, कसे आहात? बरे? नाव काय तुमचं? मनोहर बापू सुतार. मनोहर आजोबा, मी हेतल. मी तुम्हाला इंग्रजी शिकवू शकते? नाही. का? आता वय झालं 73. मग काय झालं 73 वय झालं तर? कसं शिकू? मी ते तुम्ही माझ्यावरती सोडा. तुम्ही तुम्हाला शिकायचं का? तुम्ही सांगा. शिकायचं ना? ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश बद्दलची काय माहिती आहे? नाही, एवढी माहिती नाही. मग तुम्हाला मस्त चांगल्यापैकी इंग्लिश शिकवणार. तर चालेल ना तुम्हाला? ठीक आहे. आय एम रेडी. येस, गुड. जसं आपल्या मराठी भाषात क ख ग घ असतं, तसं आपण अंग्रेजीचं क ख ग ABCD बरोबर. जेवढे पण अंग्रेजी भाषेमध्ये शब्द बनतात ना, ते या सर्व अक्षरांनी बनतात. कळलं तुम्हाला? याला म्हणतात ए. अशी येते ना, अशी आली की तिला म्हणते ये. ठीक आहे, डन. शी म्हणा. शी आपण असं लोटा पकडतो ना, तर तुम्हाला लक्षात राहील हे शी. ठीक आहे. हे 3 शब्द शिका. मी तुम्हाला बघा याच्यात ना किती असतात ना मला मास्तरीनच विसरली. ई करा. ई एफ यफ पण म्हणा. य फ. टीचर थकली. जोरात म्हणा. यम. आपली म्हैस कशी करते? म्हैस हम करते ना, तर म्हैसच आहे ही. ठीक आहे. तुम्हाला असं लक्षात राहणार ना, मी तुम्हाला असं म्हैस वगैरे शिकवणार. Rain, go away, come again another day. Little poppet wants to play. Rain, go away. याचं मतलब काय माहिती आहे? एक लहान बाळ आहे, त्याला बाहेर खेळायला जायचंय, पण पाऊस पडतोय. त्याची मम्मी त्याला बाहेर जायला सोडत नाहीये खेळायला. तर तो बोलतोय, पाऊस तू जा, मला बाहेर, तू दुसरे कुठलेही दिवस ये, मला बाहेर खेळायला जायचंय. आणि तो बाळ कोण आहे? पोपट. आपली पोयम आहे जॉनी, कवितामध्ये जॉनी. तर काय बोलायचं? जॉनी बोला. जॉनी. येस पप्पा. इटिंग शुगर. आता शुगर आपण खातो, तर विचारताना हे साखर खाल्ली का? हा, कसं विचारणार तुम्ही? इटिंग शुगर. तर जॉनी काय बोलतो? नो पप्पा. जरा म्हाताऱ्याच्या मागं बसायचं, माझ्या मोर बसायचं. आम्ही म्हणतो तू म्हणते की आम्ही घेतो, पण तिकडे मी नसणार तुमच्या सोबत. काय आम्हाला तिकडे आजोबा बोलणार नुसते. एकटंच होय. हा, एकटं. मला बघा, तुमचं नाव काय आहे? शंकर. स्पेलिंग बोला. SHAN. हा. KAR. एक सेकंड. नाही लिहायचं तुम्ही बिलकुल नाही लिहायचं जोपर्यंत तुम्हाला शब्द स्वतःचा माहिती नाही आहे. 3 शब्द अजून. अरे काका, शंकर आहे, मला माहिती आहे तुमचं शब्दाचं स्पेलिंग काय आहे. शंकर. KAR. का? हा काका, काय लिहिलं तुम्ही? काका काय लिहितात? My name and
नाव सांगायचं. भगवान कचरे. फार्मर म्हणजे शेतकरी, शेपर्ड म्हणजे मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजे काय? फार्मर. मेंढपाळ म्हणजे शेपर्ड. हा बरोबर, शेपर्ड. तुमचे पाय दाबून देऊ का मी? हा नाही दुखतायत का? नाही दुखत नाही. हा असं लांब लांब खाली वर आकडायला लागतात सर. हो, मग आपण एवढं असं बसून असं अभ्यास करायचा म्हणजे थोडं होतं की नाही तेवढं? दाबून देऊ का मी? नको दाबा. हा, आपण हे तोर पाठ करत राहूया. आय एम फार्मर अँड शेपर. हा पण ह्याची लाईन असते ना ही अशी मोठी असते, नाहीतर त्यांना आय वाटेल. ती अशी मोठी असते. मोठ्या अक्षरात घ्यायचं. हो, जे थोडं मोठं असतं. व्हेरी नाईस, खूप मस्त. तर आजोबांनी त्यांचं नाव लिहिलं इंग्लिश मध्ये. व्हेरी नाईस. वॉल. Humpty Dumpty had a great all kings horses, all kings men could not put Humpty Dumpty together again. परफेक्ट. लय भारी झाली आहे, लय भारी. Teddy bear, polish your shoes. Teddy bear, off to school. Teddy bear, touch the ground. Teddy bear, polish your shoes. Teddy bear, off to school. Very good. D. देखो देखो क्या वो पेड़ है. गो अवे. या खडा. मी खूप मेहनत घेतली आजोबांना शिकवण्यासाठी आणि मी फक्त टास्कसाठी त्यांना नाही शिकवलं. मी त्यांच्या ऍक्च्युअल लाईफसाठी त्यांना शिकवलंय. देखो देखो क्या वो पेड़ है. येस, आजोबांसाठी एकदा टाळ्या. आजच्या मोहिमेसाठी या मुलींना गावातल्या आजोबांना शोधायला लागलं. त्यांच्या शिकवणीसाठी कोण तयार नव्हतं तर कोण तयार होतं. हमारी मुट्ठी में आकाश सारा. पण मनाचा दरवाजा खुला असला की ज्ञानाचा प्रकाश कुठूनही प्रवेश करतोच. आणि असाच प्रकाश, असंच ज्ञान या मुलींनी गावकऱ्यांना वाटलं. तर बाबांनी मारुती त्यांचं स्वतःचं नाव लिहिणं शिकलं आहे. आता खऱ्या अर्थाने म्हणता येईल, आजोबा शिकले, प्रगती झाली. संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. आमच्या पारावरच्या शाळेत स्वागत आहे. आपल्या मोहिमेचं नाव काय? तुला शिकवीन चांगलाच धडा, होय का नाही? चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या तरुण विद्यार्थ्यांचं. लय लय भारी विद्यार्थी बसलेत आपल्या समोर. तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच खूप आता बरं वाटतंय. आता तुम्हाला सगळ्या जणींना मी सांगतो, यांचं बी परीक्षण होणार आहे. हा, आणि यांची परीक्षा कोण घेणार आहे माहितीये का? कोण? लई मोठी लोक आहेत. लई मोठी लोक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जयेश यांचं.
स्वराजी यांचं आणि मायराजी यांचं. तुमच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील आमच्या या मोठ्या परीक्षकांकडून. पण मला असं वाटतं कुठल्याही शाळेची सुरुवात आहे की नाही छोट्या गाण्याने होत असते, प्रार्थनेने होत असते. तर आपण एक काम करूया, स्वराच्या भारुडांनी सुरुवात करूया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वाह वाह वाह, एकच नंबर. करायची सुरुवात परीक्षेला. हो. मोनिशा या. आजोबा पूर्ण म्हणून दाखवा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. कॉन्फिडन्स कशामुळे आलाय माहितीये का? कशामुळे? त्यांना ओरडा खावा लागलाय. हो, ओरडा नाही दिला मी. खरं सांगा आजोबा, ओरडा दिला की नाही? कसा दिला? एक रेमटा दिला नाही. हा, खरं सांगा. पुढचा प्रश्न घ्या. अरे वा, म्हणजे ओरडली. एक कविता म्हणून दाखवायची. टिंकल टिंकल हायेस्ट स्टार. पुढची वळी आहे ना तिथं चुकते. चालतंय, तरी थोडासा प्रयत्न करा. ते डायमंड येते मधलं राहते. हा, हिऱ्यावरती लक्ष आहे बरोबर तुमचं. काय आजोबा, मला माझ्या जवळ यायचंय आणि तुमचं नाव इंग्रजीत लिहून दाखवायचंय. SHANKAR. आता इंग्रजीमध्ये तुमच्याबद्दल एक ओळ सांगा. माय नेम इज शंकर खंडू ठोंबरे. आय एम फार्मर. बरं मोनिका, काय तो शब्द? फार्मर. आय एम फार्मर. वा वा वा. तुमच्या घरून कोणी आलंय? आले असतील बहुतेक, सांगत होते यायला. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. बरोबर बोलले का ते? हो बोलले. तुम्हाला येतं इंग्रजी? नाही येत. तुमचं नाव सांगा ना इंग्रजी. माय नेम इज पुढे नाव सांगा. अंजना कचरे. क्या बात है. आय एम सिंगर. सिंगल नाही. अगं नाने, सिंगल नाही. सिंगल म्हणजे एकटी आहेस का तू? आय एम आय एम सिंगर. अगं र सिंगर. नानीसाठी जोरदार जोरात टाळ्या. वा काय परीक्षक, निकाल काय? मोनिशा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. ये वर्षा. आजोबा, एक कविता म्हणून दाखवायची. इंग्लिश मध्ये नाही जमत. इंग्लिश मध्ये नाही? नुकताच आज म्हणजे मी या शाळेत गेलो इंग्लिशच्या, नाही तर कधी शाळेत नव्हतो गेलो. आजोबा, मला माझ्या जवळ यायचंय आणि तुमचं नाव इंग्रजीत लिहून दाखवायचंय. स्वतःचं नाव असं इंग्रजीमध्ये पहिल्यांदा लिहिलं? हो, पहिल्यांदा. आज पहिल्यांदा लिहिलं.
माझ्या नातीनं पहिल्या शेवटीच मला हे शिकवलं. हे मला आभार मानतो मी त्यावर. वर्षा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतो. आणि आता आपण वळूयात आपल्या पुढच्या विद्यार्थीकडे. आजोबा, शिक्षण किती झालंय तुमचं? शिक्षण नाही झालं. हे अक्षर कुठले? ओ. वा 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 वा. गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. नेवर. नेवर. लेट इट. लेट इट. रेस्ट. रेस्ट. टिल योर. टिल योर. गुड इज बेटर. गुड, बेटर. योर बेटर. योर बेटर. इज बेस्ट. बेस्ट. वाह वाह वाह, क्या बात आहे. वैष्णवी, तुझ्या इकडे. एका दिवस ना, त्यांच्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याला घेऊन Jolly, Jolly. Yes, Papa. Yes, Papa. Eating sugar. Eating. Sugar. Sugar. No, Papa. No co. No, Papa. No co. बाबा, एकच नंबर. मला एक मिठी मारू द्या पहिली तुम्हाला. खूप क्यूट आहे माझे बाबा. बरं आजोबा. पी. पी. वा. एन. Humpy Dumpy sat on the wall. Humpy Dumpy great fall. All kings horse. All kings means. वाह. मी स्वतः विसरले. शूट. Could not. Could not. Together. वाह 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 वाह. Again. वाह 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 वाह. वा आजोबा वा. बरं आजोबा, शाळेचे कपडे घालून कसं वाटते तुम्हाला? लहानपणीची आठवण आली. शिक्षा व्हायची तुम्हाला? शिक्षा व्हायची. काय काय व्हायची? काय मुर्गा बनवायचे, कोंबडा बनवायचे. जयेश, तू अशाच एका शाळेतल्या बेंचवरती बसला होतास आणि तू तुझ्या गाण्याने व्हायरल झालास. आणि मग तुला संधी मिळाली एका गाण्याची, तर ते गाणं म्हणून दाखव सगळ्यांना. त्यावर पाहिजे तर मायरा डान्स करेल. घागरी फोडून जातूया, दही दूध चोरून खातूया, यशोदयावर त्याला घोर जीवाला फार. ग्वाडलय बोलून चळतोया, द्वाडलय छेडून पळतोया, सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार. त्याला समजावून झालं, कैकदा काऊन झालं, तुझी नाही धडगत हाता इकडं राहू नको. हे गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना, गाऊ नको ना, गाऊ नको रे, गाऊ नको गाऊ किसना, गाऊ नको ना. वा, दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता पुढचे आपले विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांच्या शिक्षिका आहेत अंकिता. आजोबा बोलून दाखव पहिल्यापासून. ए बी ए डी एफ एस. हरकत नाही, चांगला प्रयत्न केला आजोबांनी. आजोबा तुमचं खूप खूप कौतुक आहे. कविता म्हणून दाखवायची आजोबा इंग्रजीमध्ये. छोटी जोपटी ए पप्पा, शुगर लाईन नो पप्पा.
खोटं बोललास तू? त्याला इंग्लिश मध्ये कसं बोललो आपण? खरं बोलला पाहिजे. सो आता तुला शिक्षा आम्ही देणार, चालेल ना? आपण यांना कोंबडा बनवूया. तर आता पुढचे आपले विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांच्या शिक्षिका आहेत नेहा. इंग्रजीमध्ये काहीतरी तुमच्याबद्दल बोलून दाखवा. माय नेम इज गजानन कचरे. आय एम फार्मर. आजोबा काय करता तुम्ही? काय नाही, निवांत आहे आता. चिल करतात. ए बी सी डी एफ लवकर दे ना. बरं, एखादी इंग्रजीमध्ये छोटीशी कविता. आजोबा मी शिकवली ना, आपण करूया ना. रेन 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 गो अवे गो कम अगेन अनदर डे लिटिल जेनी wants to play rain go away. आजोबा तुमचं नाव काय? बोला तुम्ही बोला. नाव तुमचं नाव काय करायचं? तुमचं नाव काय? नाव आय एम आत्माराम तांबे. आजोबांना ऐकू येत नाहीये. अर्ध वर्ष त्यांचं कॉटन मिल मध्ये काम करताना ते मशिनीचे एवढे आवाज येतात ना, त्यांना बाहेरचं सुद्धा आवाज यायचा. अर्ध आयुष्य त्यांचं कॉटन मिल मध्ये काम करण्यात गेलं. आजोबा तुमच्यासाठी जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजे. वाजवा. हे कुठलं अक्षर आहे? यच मी बरोबर. क्यू वा 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 आर वा. जेव्हा मी यांच्याशी बोलले मला असं वाटतं तीन वर्ष काहीतरी मी आजीला भेटले नव्हते आणि आजी नेहमी मला कॉल करायची. हफ्त्यातून एकदा कॉल यायचा तिचा. बाय, काय करतेस, कशी आहेस? आणि आता नाही येऊ शकत तिचा कॉल मला. आय विश मला चान्स भेटला असता तिला बाय बोलायला. श्रेजा, एकच सांगेन, जे काय प्रेम द्यायचं राहून गेलंय ना, ते तुला इथे या गावात मिळेल. असं वाटतंय तू या गावात राहून त्या आजी आजोबांसाठी कर, त्यांना नक्कीच बरं वाटेल. रडायचं नाही लय. बाया माझे मला 5 चिमणी यायची. अगं नाही रडायची. काय रडायचं येडी? का पण रडाय आलं तुला? अगं का रडतीस? सांग ना मला. कारण तुम्ही माझ्या आजीसारखी आहात. असं रडायचं नाही. डोकं दुखू. वा, काय शिक्षा करायची का? नका. माझे मम्मीचे पप्पा नाहीयेत म्हणून मला त्यांची खूप आठवण येते. वा. शिक्षणाला कधी वयाची अट नसते. आपल्या या विद्यार्थ्यांनी आपल्याला ते शिकवले आहेत आणि म्हणूनच आता आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानूयात आणि त्यांना निरोप देऊयात.
तर आता ज्यांनी खूप मोठी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती आणि ती खूप छानरित्या पार पाडली असे आपले दिग्गज पाहुणे, यांना आता आपण निरोप देऊयात. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. मंडळी, आजची मोहीम लय भारी झाली. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा झाले. आपण बघूयात की या मोहिमेमध्ये कोण आहेत बॉटम 3. काय वाटतं वर्षा? माहित नाही. चला मी सांगतो. सगळ्यात पहिलं नाव आहे हेतल. दुसरं नाव आहे रसिका आणि तिसरं नाव आहे अंकिता. आणि आता तुम्हाला या तिघींपैकी कोणाला गावाच्या वेशी बाहेर एकीला पाठवायचंय, त्यामुळे तुम्हाला एक कुठलं तरी नाव घ्यायचं. चला सुरू करूयात. स्नेहा, निकलेस मला असं वाटतं की फक्त ऍक्टिंगच करते, इकडे ऍक्टिंगच करायला आली आहे. हेतलचं नाव ह्याच्यामुळे कारण की तिला आता टास्कचे परफॉर्मन्स जमतायत की नाही कळत नाही आहे. बाकीचे दोन्ही कम्पेटिटर्स जे बॉटम 3 मध्ये आहेत ते खूपच चांगले परफॉर्म करतात. जस्ट त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये हेतल नाही. आय गेस ती टास्क नीट बघत नाही, तिचे ओपिनियन्स मला नाही हवे. माझा वोट हेतलवर आहे कारण मला असं वाटतं रसिकाने फार मस्त एंटरटेनिंग केलं होतं. काही परफॉर्मन्स नाही देते त्यामुळे माझा वोट आहे हेतल. अंकिता आणि रसिका यांना आता वोट द्यायचा नाहीये कारण की ते माझे फ्रेंड्स आहेत. मी आज परत हेतलचं नाव लिहिणार आहे. खेकडे पकडण्याच्या टास्कमध्ये हेतलनी ते टास्क अजिबात परफॉर्मन्स नाही केलं. ॲक्च्युली तिने तो टास्क गिव्ह अप केला. रसिकांच्या आजोबांनी खूप छान कंटेंट दिला. ते खूप फनी पण होते, पण त्यांना जास्त बोलता नाही आलं. सगळ्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. आता मी सांगणार आहे या मोहिमेमध्ये विजयी कोण झाले. काय कल्पना कोणाला? मोनिशा. अजून रमशा. एवढंच? स्नेहाचं सगळं राईट ना की मी इकडे फक्त अंकिताला आठवण. अच्छा, फक्त अंकिताला वाटलं की तू तिथे. बाकी सगळे विसरले. ते स्वतःच्या ग्रुपमध्ये असतात. मी आम्हाला ग्रुपमध्ये राहायला आवडतं. तेच ना, म्हणून तर तुम्हाला बाहेर नाही दिसत अजून लोक असतात. प्रत्येकाचं मत आहे. बघितलं नाही तू 8 मधून 7 मुलींनी तुझ्या फ्रेंडसाठी वोट केलं. तुमच्या आतमध्ये आता काय घोटाळा होणार आहे ना ते सगळ्यांना दिसणार आहे. चालेल आम्हाला, चालेल बाळा. 7 लक्षात ठेव. तुम्ही 8 आहात, त्यातून 1नी बाजी मारली आहे. मी तर तुमच्या ग्रुप मधली आईच नाही. तू येऊ पण नाही, यायचं पण नाहीये. तर आजच्या मोहिमेची विजेती आहे स्नेहा. स्नेहा, बरं एवढंच नाहीये विजेती, पण तुला एक अत्यंत आवडणारं बक्षीस मिळणार आहे. मी घाबरू की मी अरे मजा होणार आहे. तर काय वाटतं तुला? बेस्ट काय देऊ शकता तुम्ही मला ते सांगा. जे आजपर्यंत या घरात कधीच नाही घडलंय ते म्हणजे तुला एक सेविका मिळणार आहे. ओ, तुझी हक्काची नोकर. इतके आतापर्यंत टॉन्ट घेतले तर आता थोडं काहीतरी दिलं पाहिजे रिटर्न मध्ये. अच्छा, मग उद्याची मोहीम पूर्ण होईपर्यंत ती तुझी सेविका असेल. अच्छा, कोण असेल यातली? मला असं वाटतंय की ससा किंवा आता मी तुला काय विचारलं की नाही करणार. जर मी ससाला घेतलं ती नाही करणार. ती रडणार. माझे नख, माझे हात, माझे पाय, माझे केस, हात, माझे पाय, तेच म्हणजे जे सगळं ती रडत असते ना दरवेळेस. हो, संस्कृती असं आहे. आणि 10 कोंबड्या कोणी पकडले? तू. मी तर नाहीच पकडली. मी तर एक पण नाही पकडली. अरे हो का? नख नाही. हो यार, नख. तेच नख नव्हती ना माझ्याकडे कोंबड्या अशा पकडायला क्लॉजनी माझ्या. काय माहितीये ना, ती बॉटम 3 मध्ये नाहीये. तर मग ह्या तिघांमधून रसिका. तिलाही बोलते मला ऑफ, म्हणजे घरात नाही बोलत, पण त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. ती
मागच्या वेळेस वोट आउट करायच्या टायमाला तोपर्यंत आम्ही मैत्रिणी म्हणजे नव्हतो, आता पण आम्ही थोडं थोडं बोलतो, तर ती माझी चांगली बोलते, पण त्यावेळेस ती खूप काय काय बोलली जे मला आवडलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त ती ठीक आहे. पण मी ते तुझ्या पर्सनॅलिटी बद्दल नाही बोलली, मी तू जे टास्क मध्ये केलं त्याबद्दल बोलली. मला पर्सनॅलिटी बद्दल तुला एलिमिनेट नाही करायचं. बरं ठीक आहे, तू नाव घेतलंयस रसिका. रसिका, तू तिची सेविका आहेस. ओके. उद्याची मोहीम होईपर्यंत चालेल. पुढे ये इथे. स्नेहा, अशी पहिली कुठली सेवा आहे की तू तिच्या करून घेणार आहेस? तेल लावायचं होतं मला केसामध्ये किंवा चहा. अरे मस्त मसाज करते मी. खूप दिवसापासून माझं डोकं दुखतंय. रसिकाचा हात डोक्यावर लागला तर तुला डोकं शांत होईल असं म्हणायचं? करेल, मला वाटतं करेल करेल. अरे तू पूर्ण एपिसोड खुश राहणार आहे. हा ठीक आहे, शोल्डर मसाज. अरे बापरे. डन डन, चालेल यार, काय त्याच्यात. रसिका, येस, उद्याच्या दिवसभरातली तुला स्नेहाची सगळी कामं करायची. तिच्यासाठी गरम पाणी देणं, ठीक आहे, तिचे कपडे धुणं, आणि ती जे जे काय काम सांगेल सगळं तुला करायचंय. आता नाही सांगितलं तर तिची मर्जी. बरं, एकदा ती जे काय सांगेल त्याला जी हुजूर असं म्हण. जी हुजूर. अरे रे. बरं, तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊ शकता. तर मंडळी, अशी होती आजची आमची मोहीम. तुला शिकवीन चांगलाच धडा. आणि तुम्ही बघितलं की कोणी कुणाला धडा शिकवला ते. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. रात्री 10 वाजता. आज चल ना प्लीज. नाही, मला नाही करायचंय. ससा, तुला जे करायचंय काला येतं का तुला? चुपचाप बोल. आता कानात बोले ड्रामा करूया. ठीक आहे, मी नाही करणार, तू कर. आणि ऐक, स्वप्न जरा कमी बघ. स्वप्न बघत मी स्वप्न जगते माझं. जरा कमी बघ. आता मला बोलली की मी ड्रामा करून जाणार आहे, तर आपल्याला ड्रामा करायचा नाही. आता तुम्ही सुरू केलं कारण की मी नाही. तू इकडे काय आरती ओवाळायला आली आहेस लोकांची? काय करायला आली आहेस तू? काय करायला आलीस तू? तुला तिकडे माझं नाव घेताना मजा येत होती ना. एक सेकंड, आता इकडे येऊन बोलायला पण मी बोलेन तुझ्याशी माझ्या टाइम मध्ये. आय एम टॉकिंग टू रसिका. आता रसिका, आय एम टेकिंग रसिका इनसाइड. त्याच्यासाठी नव्हतं. आय विल डू माय थिंग ऑन माय टाइम. रात्री 1:30 वाजता. सरळ आलो इकडे आणि माचीस पण नाहीये. आता आपण 2 दगड घेऊन येऊ. फक्त मावशी पाणी पाहिजे, मावशी हे, मावशी ते. अरे मावशी, एवढी आठवण मला कधीच नाही आली. तर मसाज मध्ये तू फुल दम टाक. त्यानंतरची गोष्टी खूप सिंपलच होती. हे एक फोल्ड करायची साडी. ओके मॅडम, चला आता आपण हाडू बाकीचे न ठेवूया. आय एम फिलिंग लाईक दॅट आजोबा, यू नो, हू मेक्स यू डू नॉट आजोबा, दॅट आजी और आजोबा जे घरात असतात आपल्या, ते म्हणतात हे कर ते कर. करायची इच्छा नसते पण आपल्याला करावं लागतं. ए काळू, आकडे या रद्द्या काढून काही करायला चाललास का? रद्द्या? अरे रद्दी, शिक्षण आहे हे शिक्षण. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा असतो. काळू, अरे या म्हाताऱ्यानं त्यावेळेस शिक्षण मिळालं असतं ना, तर आज अर्ध गाव ऑफिसर असतं, माहिती का? खरं आहे रे. त्यांनी त्यांच्या काळात जर व्यवस्थित शिक्षण घेतलं असतं ना, तर कशाला पोटाची खळगी भरण्यासाठी ह्याच्या त्याच्या शेतात जाऊन काम केलं असतं त्यांनी. म्हणून मी ठरवलंय आपण शिक्षण घ्यायचं. जोपर्यंत पैसे दुसऱ्यांचे असतात ना, त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो. तसं शिक्षण जोपर्यंत पुस्तकात आहे, ते निघून जोपर्यंत आपल्या डोक्यात जात नाही ना, तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. खरंय गाडी. म्हणून मी ठरवलंय शिकून मोठं व्हायचं. ग म भन पासून का सुरुवात करायची होईना, पण मी करणार. एकटाच करणार काय शिक्षण? मला नाही घेणार तुझ्यासोबत. अरे बाळू, काढून बाळू काय वेगळं आहे वय? अरे ग म भन शिका अक्षरे, उचला पेन्सिल पाटी, शिकून घ्या ही सगळी अक्षरे शस्त्रे लढण्यासाठी. हे पुस्तक चल. दीदी वाचणार पुस्तक.